आपण जिथे राहतो म्हणजे आपली घरं, रस्ते, दुकानं, शेती हे सगळं जे आपल्या आजूबाजूला आहे ते आपोआप नाही बनलेलं. यामागे ना एक अदृश्य शक्ती काम करते आणि ती शक्ती म्हणजे जमिनीचा वापर. चला तर मग आज जमिनीच्या वापराचे हेच अदृश्य नियम उलगडून पाहूया जे आपलं जग घडवतात. बरं, ही सगळी गोष्ट समजून घ्यायची असेल तर सुरुवात कुठून करायची? चला, एका मोठ्या नाट्यमय बदलापासूनच सुरुवात करूया. हे बघा, स्क्रीनवर जे दिसतंय ते लक्ष देऊन पहा. डावीकडे आहे 2007 मधलं एक गाव आणि उजवीकडे 2017 मधलं तेच गाव. अरे बापरे, फक्त 10 वर्षात किती बदल झालाय, नाही का? जिथे आधी हिरवीगार शेतं होती, मोकळी जागा होती, तिथे आता पक्की घरं, मोठमोठ्या इमारती आणि रस्तेच रस्ते दिसतायत. पण मग प्रश्न हाच पडतो की एखादे ठिकाण फक्त 10 वर्षांमध्ये इतकं इतकं कसं बदलू शकतं? याचं उत्तर एका अगदी मूलभूत संकल्पनेत दडलेलं आहे आणि तीच संकल्पना आपण आता समजून घेणार आहोत. तर चला मग वळूया त्या संकल्पनेकडे जी हे सगळे बदल घडवून आणते. जमिनीचा वापर म्हणजे नेमका काय? खूप सोपं आहे. बघा, जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा एक ठरलेला उपयोग असतो, एक हेतू असतो. आणि हा हेतू कशावरून ठरतो? तर तिथली भौगोलिक परिस्थिती आणि अर्थातच आपल्यासारख्या माणसांच्या गरजांवरून. उदाहरणार्थ, जिथे सुपीक जमीन आहे तिथे शेती होणार आणि जिथे खनिजे सापडतात तिथे खाणकाम होणार. सरळ आहे. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जमिनीचा वापर काही दगडावरची रेष नाहीये, तो कायम बदलत असतो. का? कारण आपल्या म्हणजे समाजाच्या गरजा बदलतात. आपल्याला जास्त घरं लागतात, नवे उद्योग उभे राहतात, मोठे रस्ते लागतात आणि मग जमिनीच्या वापराचा प्रकारही बदलतो. चला तर मग आता जरा पुढे जाऊया आणि जमिनीच्या वापराचे मुख्य प्रकार बघूया. म्हणजे आपल्याला कळेल की आपलं जग, मग ते शहर असो की गाव, ते नक्की कसं रचलेलं आहे. मुख्यतः जमिनीच्या वापराचे 2 भाग पडतात. एकीकडे आहे ग्रामीण जमीन. नावाप्रमाणेच इथे जास्त करून शेती आणि संबंधित कामं चालतात आणि लोकसंख्या तशी कमी असते, विरळ. आणि दुसरीकडे आहे शहरी जमीन. इथे शेती सोडून बाकी सगळं असतं, घरं, दुकानं, ऑफिसेस, आणि म्हणूनच इथली लोकवस्ती खूप दाट असते. आता शहरी जमिनीमध्ये पण बरेच प्रकार आहेत बरं का, जसं की व्यावसायिक म्हणजे जिथे दुकानं, बँका वगैरे असतात. मग निवासी म्हणजे जिथे आपण सगळे राहतो, आपली घरं. वाहतुकीसाठी रस्ते आणि रेल्वे आहेतच. शाळा, दवाखाने, पोलीस स्टेशन यांसारख्या सार्वजनिक सुविधा आहेत. आणि हो, मनोरंजनासाठी बाग-बगीचे, खेळाची मैदानं आणि कधीकधी तर या सगळ्याचा मिश्र वापरसुद्धा असतो, म्हणजे सगळे एकत्र. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक जागेचा एक ठरलेला हेतू आहे. आपलं घर निवासी प्रकारात मोडतं, तर जवळचं दुकान व्यावसायिक प्रकारात. प्रत्येक जागेची एक ओळख आहे, एक काम ठरलेलं आहे. अच्छा, हे सगळं तर ठीक आहे. पण मग ह्या जमिनीचा वापर कोण करतोय? मालक कोण आहे? याची नोंद कोण ठेवतं? आणि कशी ठेवली जाते? चला, हे पण बघूया. आणि हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. विचार करा, एवढ्या मोठ्या देशात जमिनीच्या प्रत्येक तुकड्याची नोंद ठेवणं किती अवघड काम असेल. पण त्यासाठी एक पद्धत आहे. पाहूया ती काय आहे. तर ही नोंद ठेवली जाते या 2 महत्त्वाच्या कागदपत्रांच्या मदतीने. हे एक प्रकारे जमिनीचे ओळखपत्र किंवा ID कार्ड आहेत असं समजा. एक आहे 7/12 उतारा आणि दुसरं आहे मालमत्ता पत्रक, ज्याला आपण प्रॉपर्टी कार्ड असंही म्हणतो. यातला जो 7/12 उतारा आहे तो खास करून ग्रामीण भागातल्या जमिनीसाठी असतो. हा एक प्रकारे जमिनीच्या मालकीचा पुरावाच आहे. त्यात सगळं लिहिलेलं असतं. जमिनीचा मालक कोण, जमीन किती आहे आणि तिथे कोणतं पीक घेतलं जातं, सगळी माहिती. आणि मालमत्ता पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड, हे झालं शहरी भागासाठी. शहरांमधल्या घरांची, जागांची मालकी आणि नोंदणीची माहिती यात असते. सोप्या भाषेत सांगायचं तर हा 7/12 उतार्याचा शहरी अवतार आहे. बरं, आत्तापर्यंत आपण एका जमिनीच्या तुकड्याबद्दल बोललो. आता थोडं झूम आऊट करूया आणि मोठ्या स्तरावर बघूया. हे सगळे छोटे छोटे निर्णय मिळून एखाद्या प्रदेशाची किंवा देशाची गोष्ट कशी तयार करतात ते पाहूया. ही स्लाइड बघा, खूपच इंटरेस्टिंग आहे. हे आहे 2010-11 मधलं महाराष्ट्राचं चित्र. यात सगळ्यात मोठा आकडा कोणता दिसतोय? तो आहे 58.3%.
आणि ही आहे शेतीखालील जमीन. म्हणजे विचार करा, आपल्या राज्याची अर्ध्याहून जास्त जमीन शेतीसाठी वापरली जाते. यावरूनच आपल्या अर्थव्यवस्थेत शेतीचं महत्त्व किती आहे हे लगेच कळतं. आणि जमिनीचा वापर कसा बदलतो याचं हे एकदम परफेक्ट उदाहरण आहे. हा बार चार्ट बघा, यात पुणे शहराची माहिती आहे. फक्त 10 वर्षात म्हणजे 2001 ते 2010-11 मध्ये शेतीची जमीन कमी झाली आहे आणि बिगर शेती जमीन म्हणजे बांधकाम वगैरेसाठी वापरलेली जमीन ती खूप वाढली आहे. हे दुसरं तिसरं काही नसून शहराच्या वाढीचं आणि विकासाचं थेट चित्र आहे. आता राज्यामधून थेट देशाच्या पातळीवर जाऊया. हे आहे आपल्या भारताचं चित्र. इथेही बघा, जवळपास 51.1% जमीन ही शेतीयोग्य आहे. यावरूनच आपल्या देशाची कृषीप्रधान ही ओळख किती खरी आहे हे दिसून येतं. आणि आता जपानकडे बघा. काय जबरदस्त फरक आहे. भारतात शेती जास्त, तर जपानमध्ये तब्बल 68.5% जमीन ही जंगलाखाली आहे आणि शेतीयोग्य जमीन फक्त 11.7%. या एका तुलनेतूनच आपल्याला कळतं की दोन देशांची भौगोलिक परिस्थिती आणि त्यांची धोरणं किती वेगळी आहेत आणि ती त्यांच्या जमिनीच्या वापरात कशी दिसतात. तर मग ह्या सगळ्याचा सार काय? जमिनीचा वापर ही फक्त एक टेक्निकल गोष्ट नाहीये. खरं तर ही आपल्या समाजाची एक जिवंत गोष्ट आहे. आपल्या गरजा काय आहेत, आपली अर्थव्यवस्था कशी आहे आणि भविष्याबद्दल आपण काय विचार करतो हे सगळं त्यात दिसतं. थोडक्यात जमीन कशी वापरली जाते ह्यावरून त्या समाजाची प्राथमिकता काय आहे हे कळतं. तर मग आता जाता जाता एक विचार करूया. आपण जिथे राहतो त्या आपल्या परिसरातील जमिनीच्या वापरात गेल्या काही वर्षात काय बदल झाले आहेत? आपल्या आजूबाजूची जमीन ती नक्की कोणती कहाणी सांगत आहे?